प्रयास सभागृहाचा व्यावसायिक वापर, गटारात साचलेल्या अन्नामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. घुगुस शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये खासदार आमदार निधीसह शासकीय निधीतून उभारण्यात आलेल्या प्रयास सभागृहाचा व्यावसायिक वापर होत असल्याचा प्रकार समोर आलाय. सभागृहाची देखरेख एका सामाजिक संस्थेकडे देण्यात आली असली तरी इथे दररोज मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करून उरलेले अन्न व सांडपाणी बाहेरील नाल्यात सोडले जात असल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. तक्रारीनंतर नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजू रेड्डी, बांधकाम सभापती रोशन पचारे व स्वच्छता सभापती नुरुल सिद्दीकी यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तपासात राजुरा येथील कॅटरिंग व्यावसायिक दत्ता गोहणे मागील 6 महिन्यांपासून दररोज सुमारे 2000 लोकांचं जेवण बनवून लॉयड्स कंपनीच्या कामगारांना पुरवठा करत असल्याचं उघड झालंय. यासाठी नगर परिषदेची कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून संबंधित संस्थेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी घुगुस तालुका प्रतिनिधी कल्याण चौधारी यांचा रिपोर्ट. हे प्रयास आलाय. इथे रोज सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम स्वयंपाक केल्या जाते आणि या स्वयंपाकामधले डब्बे जे असते ते लायड्स मेटलच्या कामगारांना वाटण्यात येते. इथं जे भांडी धुतल्या जाते किंवा अन्न फेकल्या जाते त्या अन्नामुळं पूर्ण नाल्या भरलेल्या आहे व या नाल्यामधलं पाणी माझ्या घराजवळून एका बंद नालीला सोडलं आहे. ही माझ्यावर अन्याय होत आहे. याच्याबद्दल मी बांधकाम विभागाचे इंजिनियर जुनघरी यांच्याशी बोललो, मुख्याधिकारी नगर परिषद यांच्यासोबत मी सुद्धा बोललो, पण यांना निवेदन सुद्धा दिलं, पण यांनी दुर्लक्ष केलं. व आता मी हे नवीन कमिटी बसल्यामुळं मी यांना दाद मागत आहे की मला माझ्या ह्या समस्यापासून मुक्त करा म्हणून. हे दररोजी जे जेवण बनत आहे हे कोणाचं जेवण आहे? हे कोणीतरी कॅटर्सवाला आहे, तो लाईटच्या कामगारांना जेवण पुरवत आहे. किती लोकांचं जेवण बनते दररोज येतं? 1000-2000 लोकांचं बनत असेल. आणि ते सर्व जेवण कुठे जात आहे? लाईट्स मेटल मध्ये. लॉयड्स मेटल मध्ये. हो. हे ठेकेदारांचं नाव माहित आहे का तुम्हाला? नाही. आणि हे हॉलचं नाव काय आहे? प्रयास हॉल.